सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। मध्यान्ह काळ झाला, दत्त दिगंबर आला। आजच्या या सत्कार समारंभासाठी आणि गुणगौरवासाठी भगवंत अधिष्ठित आहेत। सांगवीकर महानुभावांनी सांगितले की या ठिकाणी दत्तात्रेय महाराजांचं जे अधिष्ठान आहे त्याला 300-350 वर्षाची परंपरा आहे। त्या दत्तात्रेय प्रभूंच्या विशेषाला आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो। आपणही सर्वांनी केलं तर चांगलंच आहे, हात जोडायला काही हरकत नाही सर्वांनीच। श्री दत्तात्रेय महाराज की जय। बऱ्याच वेळा असं घडतं की ते फक्त प्रवाचक बोलत असतो, श्रोते ऐकत असतात। आपण सर्वजण महानुभाव आहोत आणि महानुभाव हा अनुभवायचा असतो आणि या महानुभाव अनुभवण्याच्या या परंपरेमध्ये भगवंताचा अधिष्ठित आहे, त्याचा अनुभव बी अनुभवायचा असतो। एरवी इतर कुठल्या कार्यामध्ये आणि या धर्मसभेमध्ये फरक हाच आहे, हा गुणांचा गौरव आहे। मग परमेश्वरांच्या गुणांपासून परमेश्वराच्या साधकांच्या ठिकाणी परमेश्वराचाच काही गुणगौरव आपोआप येत असतो। तुम्हाला माहिती आहे की चंदनाच्या जवळ राहिल्यानंतर आपोआपच इतरांमध्ये त्याची सुगंधता आणि सुशीतळता येते। त्या ज्ञान परंपरेमध्ये आजच्या या गुणगौरव सोहळ्याचे अध्यक्ष माहूर पीठाधीश कवीश्वराचार्य की ज्यांच्या कवीश्वराचार्यांपासून आतापर्यंतच्या विद्यमान ज्ञान परंपरेला आपण आठवत त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूयात, पूजन करूयात, गुणांमोदन करूयात। तिथे काही गुणांमोदन म्हणजे कोणा व्यक्तीचं नाहीये। महानुभाव पंथामध्ये गुणांचं जे गौरवपूर्ण अर्चन असतं ते त्यांच्या धर्म आणि धर्मीयाचं असतं। अन्य राठेमध्ये एखाद्याने PhD मिळवली, एखादा काही कर्तृत्व केलं, ते त्या व्यक्तीचं असतं। परंतु महानुभाव पंथाच्या ज्ञान परंपरेमध्ये आम्ही सर्वजण गुणग्राहक आहोत, म्हणून तुम्हाला गुणांचं मूल्य समजविण्यासाठी आयोजक अशा प्रकारचे सोहळे आयोजित करतात। मग प्रत्येकाकडे एक गुण आहे जो आपण पाहिला की पोथीवाले बाबा म्हणून उपाध्याय आमनाय परंपरेतील या संपूर्ण मला वाटतं की नागपूर शहरात पोथीचं शहर 12 महिने 18 काळ नागपूरमध्ये पोथ्या चालतात। पोथ्या चालतात म्हणजे पोथी ऐकणारे आहेत म्हणून पोथ्या चालतात। श्रोते नसतील तर बोलणार कोणाशी? देवाने आमच्या स्तंभाला निमित्त करून सांगण्याची परंपरा निर्माण केलेली तुम्हाला माहिती असेल। त्या ज्ञान परंपरेचे आपण सर्वजण श्रोतेही आहात। आणि तुम्हाला माहिती आहे की बाबांनी अधिक मासामध्ये त्याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात आणि या पुरुषोत्तम मासामध्ये काय लावलं? श्री चक्रधर निरूपित श्रीकृष्ण चरित्र। पुरुषोत्तम मासामध्ये या उपाध्याय आमनाय परंपरेचे जे वहन करतायत नायपास,
त्यांच्या ज्ञान परंपरेमध्ये एक श्रीकृष्ण चरित्र आहे, जे आश्रम संस्थेने मध्यंतरी प्रकाशितही केलेलं आहे. आमनाय हा एक स्वामींच्या सिद्धांत मूल्यावर एक स्वतःची बूज, चिंतन आणि आयाम घेऊन आमनाय ही परंपरा वहन करत असते. आणि म्हणून त्यांच्या परंपरेचं आपण पूजन करूयात, त्यांचं गुणानुमोदन करूयात. तो गुण आपल्यालाही आला पाहिजे ना. इथे गुण घेण्यासाठी तुम्ही आलेला आहात. हे सर्व इथं वेगवेगळ्या गुणांनी अलंकृत आयोजकांनी निवडलेले संत आहेत, महंत आहेत, गुणवंत आहेत आणि धर्म ईश्वरीच्या उद्धरण व्यापाराला निमित्त असलेले हे सर्व ईश्वराधिष्ठित अधिकरण आहेत. आणि म्हणूनच आम्ही जेव्हा त्यांचं पूजन करतो, त्यांचं अर्चन करतो, ते पूजन करत असताना घेणाऱ्याची आणि बघणाऱ्याची दृष्टी सुद्धा असते. आणि म्हणून जी दृष्टी, जी विजन या सभेने आपल्याला दिलं, त्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये ती गुणग्राहकतेची दृष्टी उपस्थित झाली पाहिजे. म्हणून हे दिवा लावला इथे मी. दिव्या लावायचे काही कारण नाही, प्रकाश होताच की. पण तुमच्या अंतःकरणामध्ये उजेड पडला पाहिजे. नाही कानात मंत्र बोले आणि अंतःकरणात उजेड पडे. पडतो की नाही? एखादा गुरुने तुम्हाला उपदेश केला, गुरुने काही आपल्याला ज्ञानाचा हितोपदेश केला, कुठे चुकतं हे सांगणारे गुरु मिळत नाहीत. कुठं चांगलं आहे, कुठं बरोबर करतो आहेस म्हणून कौतुकाची थाप देणारे गुरुही मिळत नाहीत. चुकलं तिथं शिक्षा पण करणारा, चांगलं आहे त्याचं कौतुक करणारा आणि त्या पलीकडे जाऊन योग्य वेळी योग्य दिशा देणारा आणि परमेश्वर दाखवणारा गुरु मिळणे हे आपल्या सर्वांचं भाग्य असतं. असे इथं सहजासहजी मिळत नाही. ते तुमच्या पुरुषार्थाने मिळत नाही, ते तुम्हाला ईश्वराकडून माध्यमाने मिळतं. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये ज्यांनी ज्यांनी उजेड पाडलेला आहे त्या सर्व गुरु, निमित्त, उपकारक आणि सुहृद या सगळ्यांची आठवण करूयात. त्यांच्या नावाने टाळ्या वाजवूयात. काय हरकत नाही, त्यांची आठवण तर करा. कोणी कोणाला वेधाला झाला असेल, कोणी वेधाला असेल, कोणी बोधाला असेल, कोणी अनुसरणाला असेल, कोणाला कोणतरी निमित्त असतो. आणि म्हणून आमच्यामध्ये एक पद्धत असते, प्रातस्मरणीय. आता एक प्रातस्मरणीय म्हणजे नेमकं काय की पश्चातपारी आम्ही देवाचं स्मरण करतो. परंतु ज्यांनी देव दाखवला, जे आम्हाला निमित्त आहेत, त्यांची आठवण करणे. मग ते तुमचे गुरु निमित्त विद्यमान असतील देहाने अथवा नसतील, परंतु त्यांची आठवण करणे त्याला म्हणतात प्रातस्मरणीय. आणि म्हणून हे सर्व ज्ञान परंपरेचे वाहक आहेत, ज्याच्यामध्ये पदयात्रेचं जनकत्व ज्यांनी मिळवलेलं आहे, ज्यांच्या संकल्पनेतून हा नवीन आयाम उद्घाटन होतं. म्हणजे काय होतं नेमकं? प्रत्येक सभेत, प्रत्येक कार्यात, प्रत्येक मनवंतरात, प्रत्येक दिशेमध्ये वेगवेगळं उद्घाटन होत असतं. आपण पाहतो आता फुलाचे उद्घाटन होतात, कशाचे उद्घाटन होतात, लय उद्घाटन व्हायला लागले आता. परंतु त्या उद्घाटनाच्या मुळाशी आम्ही नाशिवंत उद्घाटन करत नाहीत. महानुभाव हे उद्घाटन करतात, ते शाश्वत असणाऱ्या योग्य दिशेचा उद्घाटन करून आपल्या सर्वांसाठी प्रकाश करतात.
आणि म्हणून पदयात्रेचं उद्घाटन ज्यांच्या आयामातून चिंतनातून झालं आणि त्यांना ज्यांनी साथ दिली ते माझ्यासह या व्यासपीठावर विद्यमान असलेले, अविद्यमान झालेले, पदयात्रेत चाललेले 39 वर्ष ही सर्वज्ञ प्रतिष्ठान पदयात्रा चालली. नुसती चालली नाही, त्यांनी अनेकांना चालवलं. चालणं सोपं आहे, चालवणं त्यापेक्षाही अवघड आहे. चालणं आणि चालवणं, कृती आणि उक्ती, दिशा आणि दशा या आयामातून आपण जेव्हा एखाद्या कृतीला पुढे नेतो तेथे माझे कर जुळते. असं म्हटलं जातं की दिव्यत्वाची जिथे प्रचिती तेथे माझे कर जुळते. काहीतरी एक वेगळं जे आमच्या पूर्वजांचंच आहे, परंतु त्याला पॅकिंग नवीन आहे. तुम्हाला माहिती आहे आजकाल पॅकिंगचा जमाना आहे. माल तोच असतो, माल तोच असतो, पण पॅकिंग जर बदललं नाही तर मार्केटमध्ये ते चालत नाही. तुम्हाला नोकिया मोबाईल माहिती असेल, तो खूप चांगला होता, पण तो बदलला नाही. काळाच्या बरोबर तो बाजूला झाला. आजकाल तर लोकांना एवढं स्पीड मध्ये पाहिजे, एवढं बदलाचं पाहिजे. ते समाज देतो, आज विज्ञान देत आहे, पण अध्यात्म तसं नाही करत. अध्यात्म त्यातल्या त्यात ईश्वर ज्ञान परंपरेचे जे आम्ही पायिक आहोत ते तुम्हाला काळाबरोबर चालायलाही शिकवतं, परंतु अधिष्ठान स्थिर ठेवून वाटचाल करतं. तुम्ही पाहिलं की समयीचा दांडा स्थिर असतो. जे आमच्या देवाने सांगितलं तेच आज आमच्यासाठी आचरणीय आहे. जे सतयुगात सांगितलं गेलं तेच आजही आमच्यासाठी चिंतनीय, विचारणीय आहे. मग ते हंस अवताराने सांगितलेले असू द्या, गीता सांगितलेले असू द्या, श्री चक्रधर स्वामी, जीवनमूल्य जे असतात, तत्वमूल्य जे असतात ते सगळ्यांचे सारखेच असतात. परंतु त्याचं सादरीकरण, त्याची मांडणी आणि त्याचा विचार देण्याच्या ज्या पद्धती आहेत ती कालानुरूप जर बदललो नाही तर आम्ही टिकू शकत नाही. आणि म्हणूनच आजच्या या युवा पिढीच्या ज्ञान परंपरेमध्ये एखादा सांगवीकर महंतांसारखा एखादा आपल्या परिसरात येतो. मला वाटतं की त्यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला मला माहिती नाही. हा, संभाजीनगरकडे जन्मभूमी कुठे, कर्मभूमी कुठे, काही कालखंड कुठे, आणि इकडची नागपूरच्या भागातली सेवा. संतांचं असंच असतं, त्याला काही गाव नसतं, त्याला काही एका गावाची जागिरी नसते, त्याला तर 60 गावाची जागिरी येते. महानुभावांना किती गावाची जागिरी? 60 गावाची. तुम्हाला एका गावाची वतनदारी ग्रस्तांना असू शकते, पण महानुभावांना तर 60 गावची जागिरी आहे. आणि त्या जागिरीमध्ये आम्ही जेव्हा काम करतो ते ईश्वराला स्मरण करतो, ईश्वर साक्षी ठेवून काम करतो. अधिष्ठान पक्क असतं, फक्त जीवाच्या उद्धारासाठी आपण निमित्त बनायचं. मला नागपूरच्या या सगळ्या वयोवृद्ध साधूंचं खूप मोठं कौतुक आणि अभिमान वाटतो, जे संसार करून परमार्थात आले. माझ्यासारखं बालभिक्षुक असू शकतो, त्याचं कामाचं स्वरूप वेगळं, त्याचं विजन वेगळं, त्याची दिशा वेगळी, परंतु जे संसारातून परमार्थात आलेले आहेत. आज आम्ही फार झाडी गोंडवाड्यापासून ते फार आदिवासी त्या नाशिक भागातल्या या सगळ्या टप्प्यात पाहतो. ग्राउंड लेवलवर काम करणे, छोट्या छोट्या घरात, छोट्या छोट्या व्यक्तीला, घरात करते असलेल्या माऊलीला छोट्या छोट्या विधी निषेधाचं परिज्ञान करणे, हे जीवनमूल्य महानुभाव पंथाच्या ज्ञान परंपरे इतकं दुसरीकडे कुठेही तुम्हाला दिसणार नाही. आणि म्हणून त्या सगळ्यांचा गुण माझ्या ठिकाणी यावा म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. तुम्ही माझ्या समोर आहात ते माझ्याकडून काही गुणाचं काम झालं म्हणून आयोजकांनी अर्चन केलं
असं नाहीये. कोण शिष्य असेल, कोण गुरु असेल, पण धर्म तोच गुरु आणि धर्म तोच शिष्य, अशी ही महानुभावांची उज्ज्वल ज्ञान परंपरा. त्या परंपरेमध्ये तुमच्या सगळ्यांकडे जो गुण आहे तो गुण माझ्या ठिकाणी यावा, अशी मी आजच्या या सर्वज्ञ प्रतिष्ठान पदयात्रेच्या या गुणगौरव सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांकडून गुण घेऊ इच्छितो. गुण घ्यायचा असतो. गुण सापडला नाही तर तो वात वेरी घेऊसावा लागतो. अंधारात पडलेली वस्तू शोधावी लागते की नाही? आणि मग ती शोधायची म्हणजे नेमके काय शोधणार, कशी शोधणार? नेमकी काय शोधायची आणि कशी शोधायची? सगळ्यांना एकच माहिती आहे, वस्तू हरवली तर शोधण्यासाठी काय लागतं? सर्वसामान्यपणे काय लागतं म्हणाले? प्रकाश लागतो. प्रकाशच लागतो ना, का दुसरं काय लागतं? सगळे आता मॉडर्न युगामध्ये आहेत, तंत्रज्ञानाच्या युगात आहेत. आजकाल तर गरमीमध्ये आपल्याला प्रकाशाची गरज किती आहे आणि साधनांची गरज किती माहिती आहे. त्याशिवाय राहता येत नाही. परंतु फक्त प्रकाश असला तर जमेल का? अंधारात एखादी वस्तू हरवली, अंधारात वस्तू हरवली आणि ती सापडण्यासाठी आजकाल सगळ्यांच्या मोबाईलमध्ये टॉर्च असते. उजेड मिळेल पण डोळे पाहिजेत ना. अरे डोळेच नाहीत आणि बॅटरी आली. आमच्या महंतांना एक दिवस, म्हणजे तो प्रसंग विनोदाचा आहे, आम्ही ढेपाचा व्यापार करत होतो आणि आज्ञाभंग झाला. गुरु आज्ञाभंग झाला की काय अनिष्ट होतो. आम्हाला आमच्या निमित्ताने सांगितलं होतं की ढेपा आणायला जायचं, येताना पायी यायचं, ट्रॅक्टर मध्ये बसायचं नाही. आता 5 किलोमीटर पायी यायचं हे काय आमच्या सिद्धांतात बसत नव्हतं. आम्ही काय करायचो, आश्रमाच्या बाहेरपर्यंत वर बसून यायचो आणि आश्रमाच्या अगोदर उतरून जायचं खाली. त्या दिवशी काय झालं, आम्ही होतो वर ढेपावर 30-40 संत. किती? 30-40 संत ट्रॅक्टरवर, ट्रॅक्टरच्या दांडीवर, ट्रॉलीवर, सगळीकडे. आणि भजन चालू होतं, भजन. आणि भजन एवढं रंगात आलं की ते आमच्या ट्रॅक्टर ड्रायव्हरनी, आणि तो वळवायला गेला, ट्रॅक्टर पलटी झालं. ट्रॅक्टर पलटी झालं तसं सगळे साधू खाली ढेपावर. क्षणात वातावरण बदलून गेलं. गुरुमाऊली असते ती फक्त चिंता करत नाही, लक्षात ठेवा, चिंतनही करते. असं कोणी गुरुमाऊली तुम्ही जोडली का जी आम्हाला जोडता आली? गुरुमाऊली धावत आली, सगळा मार्ग माऊली धावत आला. आणि आता कोणाच रात्र झालेली, कोणाचं काही दिसायला तयार नाही. आणि ढेपाखाली आम्ही सगळे अडकलेलो. बाबा एवढंच म्हणायचे की बाहेर निघा, बाहेर निघा, बाहेर निघा. शब्दी सामर्थ्यात, गुरूंच्या चिंतनामध्ये, गुरुच्या शब्दामध्ये एक ताकद असते, ती तुम्ही अनुभवायची असते. मग अनुभव असा काही कळत नाही. अगोदर तुमच्या गुरुवर तुमची स्थिर बुद्धी असावी लागते. आजकाल तर माणसं तसे कपडे बदलतात, तसं देव बदलतात आणि गुरुही बदलतात. दिवसाला गुरु, दिवसाला कपडे बदलतात, तसं दिवसाला देव बदलणारे, गुरु बदलणारे समाज व्यवस्थेत दिसतात आम्हाला. परंतु ज्याची स्थिर बुद्धी असते तोच माणूस जीवनामध्ये काही मिळवू शकतो. आणि झालं तसंच. त्यांच्या शब्दाचं सामर्थ्य होतं, त्यांच्या अंतःकरणातल्या वात्सल्याने अनुशासनासह अभिन्न वेश होता. सगळे हळूहळू बाहेर यायला लागले. महंतही आमचे बाहेर होते, ते आले बाहेर. बाबा म्हणायचे बाहेर या, बाहेर या.
आता तुम्हाला माहिती आहे की मानताना 2 चष्मे लागतात, वाचायचा वेगळा असतो आणि तो दररोज आहे तो वेगळा असतो. आता तो चष्मा निष्ठून पडला, निष्ठून पडल्यामुळे दिसेना असं झालं, दिसेना असं झालं. महंत म्हणतात हो बाहेर यायचं पण चष्मा कुठे आहे, चष्मा तिथे कसं उभायचं आहे. विनोदाचा भाग सोडा, जीवन मूल्य एखाद्याच्या जीवनात कसं मिळतं, ज्ञानाचा प्रकाश पडण्यासाठी त्या ह्याच्यातही गुरूंच्या वात्सल्यातून मानताना तो चष्मा त्या अंधारात त्या गडबडीत काहीच नसताना सापडला. महंत अलगदपण बाहेर आले. अरे रक्षिता प्रभू समर्थ आहे, रक्षिता प्रभू समर्थ आहे. देव नाही आम्ही पाहिला, परंतु देव दाखवणारा जर गुरु तुमच्या जीवनामध्ये स्थिर असेल तर तुमच्या जीवनाला आकार येऊ शकतो, आकार येऊ शकतो, उच्चार येऊ शकतो आणि तुमचा उद्धारही होऊ शकतो. हे जीवन मूल्य तुमच्या जीवनामध्ये येण्यासाठी ही धर्मवार्ता वेगवेगळ्या आयामातून संपन्न होते. इथला साधक वेगवेगळ्या, कोणाची हातातली गाठी काम करते, कुणाच्या हातातला झाडू काम करतो. कारण सेवेतही तेवढीच ताकद आहे, स्मरणातही तेवढीच ताकद आहे, ज्ञानातही तेवढीच ताकद आहे आणि ध्यानातही ताकद आहे. ज्ञान आहे, सेवा आहे, संविधान आहे आणि दास्य आहे. या 4 जीवन मूल्याच्या सूत्रावर आपण आपला उद्धार करू शकतो. आणि म्हणूनच या ज्ञान परंपरेमध्ये, या परिसरामध्ये ध्यान साधनेच्या रूपाने तुमचं कोणीतरी ध्यान करणारं पाहिजे. परमेश्वराचं तुम्ही ध्यान कराल तर परमेश्वर तुमचं करल, तुम्ही गुरुनिमित्तांची आठवण कराल तर ते तुमची आठवण करतील. त्यांना तुम्ही उपयोगी पडलात, त्यांची सेवा करण्याचा योग आला तर तुमच्या जीवनातही काहीतरी उपयोगात जीवन मूल्य येईल. आणि हेच आपल्या सर्वांच्या वाटेला येण्यासाठीच हा सगळा आटापिटा असतो. आपण पाहिलं की ज्ञान ज्योतीमध्ये, ज्ञान व्यासपीठावर गुणांचं गुणांमुदन केलं. अधिक मासामध्ये आपण पाहिलं की श्रीकृष्ण चरित्राच्या रूपाने बाबांनी सांगितले की आम्हाला 4 सत्र मला सांगायला संधी मिळाली. परमेश्वराच्या श्रीमुखातून निघालेल्या परावाणीच्या किंवा संध्याकाळी प्रसाद सेवा आपण ऐकली. प्रसाद सेवा आणि दुसरं श्रीकृष्ण चरित्र, या दोन्हीचं अर्चन तुम्हाला श्रवण करायला मिळालं. श्रवणात ताकद असते, परंतु ते श्रवण श्रद्धापूर्वक करावं लागतं. फक्त एवढं माहिती आम्हाला की श्रद्धापूर्वक करायचं आहे, परंतु बोलणारा कोण आहे त्याला खूप महत्व आहे. आजकाल बोलणारे खूप आहेत, परंतु तो आम्हा मुरलेला आहे का, तो अवपाडी तर नाही ना. आणि म्हणून अधिकारी व्यक्तीच्या मुखातून जेव्हा ब्रह्मविद्या आपणाला ऐकण्याचा योग येतो, तो जीवनात काहीतरी परिवर्तन करू जातो. पुरुषोत्तम मासामध्ये आपल्या सर्वांना अशा प्रकारचा ज्ञानश्रवणाचा योग उपस्थित झाला. त्या अधिक मासात केलेलं सर्व दान, धर्म, विधी, क्रिया लगेचच सिद्ध प्रारब्ध होतात अशी आमची परंपरेची ज्ञान मान्यता आहे. तुमच्या सर्वांची सेवा, तुमच्या सर्वांचं श्रवण, तुमच्या सर्वांचं सेवादास्य हे लगेचच फलदायी तुमच्या पदरात स्वामी श्री चक्रधरांनी द्यावं अशी प्रभू श्री चरणी प्रार्थना करतो. आयोजकांचं कौतुकपूर्वक अभिष्ट चिंतन करतो आणि माझे 3 शब्द सांगतो. बाबांनी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. गुरु आज्ञा भंग केली तर काय होतं, काय सिद्धी काही 12 वर्ष. गुरु आज्ञा जर पाळली नाही तर सिद्धी कशी.
दूर जाते हेही सांगितलं आणि मला वैयक्तिक बाबांनी मार्गदर्शन केलं होतं. प्रसाद वंदनाला जेव्हा गेलो बाबांकडे, बाबांनी बोलवलं मला एक आज्ञाच केली की तुमची गुरुनिष्ठा भंगू देऊ नका. अत्यंत मोलाचं मार्गदर्शन मला बाबांनी तेव्हा केलं होतं आणि मला फार आनंद झाला. एक असं मार्गदर्शन आवश्यक असतं, ते मिळण्यासाठी शुभचिंतनही गरजेचं आहे. आणि त्या शुभचिंतनातून बाबांनी ते मार्गदर्शन केलं. आज त्याच विषयावर बाबांनी मार्गदर्शन केलं, मला आनंद झाला. यानंतर या सर्वज्ञ प्रतिष्ठान पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक परमादरणीय परमश्रद्धेय विद्वत्रत्न धर्मभूषण धर्माधर देते उभे राट मांडण्या सकल सत्गुण संपन्न सर्वपमा अलंकृत परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री मारवाडगाव निवासी श्री बाबाजी आपल्याला मार्गदर्शन करते अशी बाबांना विनंती करते.